आपल्या शरीरामध्ये कोणती व्हायरस किंवा बॅक्टेरिया किंवा फंगस किंवा पॅरासाइटचं इन्फेक्शन झालं की आपल्या शरीरामध्ये एक क्षमता असते की आपलं शरीर त्या व्हायरसच्या विरुद्ध अँटीबॉडीज तयार करतं आणि त्याच्यामुळे आपण त्या व्हायरसला आपल्याला जनरली व्हायरल फीवर जे असतं आपल्याला ते 3 ते 5 ते 7 दिवस असं असतं आणि आपलं शरीर ऑटोमॅटिकली मग त्या व्हायरसला आपल्या शरीराबाहेर फेकतं त्या अँटीबॉडीजच्यामुळे. HMPV व्हायरसने आता महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. देशभरात 8 वेगवेगळ्या ठिकाणी रुग्ण आढळले आहेत. मात्र HMPV व्हायरस किती धोकादायक आहे किंवा याचे नेमके भारतावर याचा उद्रेक होऊ शकतो का हे सगळं जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत डॉक्टर शेखर मांडे सर आहेत, जे CSIRचे माजी डायरेक्टर जनरल आहे आणि आता पुणे युनिव्हर्सिटी सोबत कार्यरत आहेत. सर, HMPV व्हायरस नेमका काय आहे आणि किती प्रमाणात त्याचा उद्रेक होण्याची शक्यता आहे? HMPV व्हायरस असा आहे की याच्यामुळे आपल्याला सामान्य सर्दी, पडसा, खोकलं असं होतो आणि ही व्हायरस मानवजातीमध्ये बऱ्याच वर्षांपासून आहे, गेल्या कित्येक दशकांपासून आपल्यावर आहे. आणि सर्दी, खोकलं, पडसाची अनेक कारणं असतात, जे की कॉमन कोल्ड व्हायरस, आपण ढिनो व्हायरस पण म्हणतो, किंवा कधी कधी इन्फ्लुएन्झा व्हायरसमध्ये होऊ शकतो. आणि जनरली थंडीच्या दिवसात आपल्याला सर्दी पडसं होतं आणि जे व्हायरल फीवर म्हणतो ते अशा व्हायरसेसमुळे होतं. त्यातलाच एक प्रकार HMPV व्हायरस हा आहे. पण HMPV व्हायरस आपल्यामध्ये एवढ्या दशकांपासून आहे त्याच्यामुळे आपल्याला याच्या करता घाबरण्याची आवश्यकता नाही आणि याच्याकरता आपण धोका असा की फार नाही आहे असं आपण म्हणून चालूया. आता कोरोना हा पूर्ण नवीन व्हायरस होता, तसा हा व्हायरस नाही, हा जुनाच व्हायरस आहे. 2001 मध्ये डिटेक्ट झाला होता. पण आता भारतीयांमध्ये याला फाईट करण्यासाठी अँटीबॉडीज आहे असं तुम्ही म्हणतायत. तर नेमक्या या अँटीबॉडीज कशा काम करणार आहेत किंवा कशा काम करतात? आपल्या शरीरामध्ये कोणती व्हायरस किंवा बॅक्टेरिया किंवा फंगस किंवा पॅरासाइटचं इन्फेक्शन झालं की आपल्या शरीरामध्ये एक क्षमता असते की आपलं शरीर त्या व्हायरसच्या विरुद्ध अँटीबॉडीज तयार करतं आणि त्याच्यामुळे आपण त्या व्हायरसला आपल्याला जनरली व्हायरल फीवर जे असतं आपल्याला ते 3 ते 5 ते 7 दिवस असं असतं आणि आपलं शरीर ऑटोमॅटिकली मग त्या व्हायरसला आपल्या शरीराबाहेर फेकतं त्या अँटीबॉडीजच्यामुळे. SARS-CoV-2 व्हायरस जी आहे, ज्याच्यामुळे कोविडची एवढी महामारी आपल्यासमोर आली होती, ते SARS-CoV-2 व्हायरस एक नवीन प्रकारची व्हायरस होती आणि त्याच्यामुळे आपल्या लोकांच्या शरीरामध्ये त्याच्या विरुद्ध अँटीबॉडीज नव्हत्या आणि त्याच्यामुळे तो खूप भराभर जगभर पसरला आणि आपल्यासमोर एक पॅन्डेमिकच्या रूपामध्ये तो आपल्यासमोर आला. पण HMPV जी आहे ते बऱ्याच वर्षापासून आपल्यामध्ये येत आहे. दरवर्षी आपण ज्याला सीझनल फीवर जे म्हणतो, व्हायरल फीवर, त्यातला एक प्रकार HMPVचा आहे आणि त्यामुळे ऑलरेडी आपल्या शरीरामध्ये त्याच्या विरुद्ध अँटीबॉडीज असतात आणि त्याच्यामुळे आपण म्हणतो की HMPV जरी झाला कोणाला तरी सुद्धा तो ऑटोमॅटिकली ठीक होईल. पण आता भारतात तरी त्याचा उद्रेक नाहीये किंवा धोका नाही, मग तर चीनमध्ये याचा उद्रेक आत्ता होण्याची काय नेमकी कारणं असू शकतात? नाही, असं उद्रेक असं आपण काही म्हणू शकत नाही. चीनमध्ये त्यांना आढळून आलंय की काही त्यांना 40-50 केसेस सापडले आहेत. पण त्याच्याकरता घाबरण्याची आवश्यकता नाही. त्यांनी फक्त लोकांना अलर्ट केलंय आपल्या बाजूनी की या व्हायरसचा आम्हाला जास्ती केसेस सध्या आढळत आहेत. पण आपण टोटल पर्सेंटेज जर पाहिलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही आहे ते. याने मृत्यूचा धोका आहे किंवा असं काही एकदम धोकादायक आहे हा व्हायरस? अजिबात नाही. इनफॅक्ट लोकांना भीती याच्याकरता वाटते की अशी दहशत पसरली आहे करोनासारखी, पण त्याच्यामध्ये अजिबात घाबरण्याची आवश्यकता नाही. कारण याचा टार्गेट ग्रुप जो आहे व्हायरसचा तो जनरली 5 वर्षाच्या खालची मुलं किंवा 65 वर्षाच्या अधिक लोक किंवा जे इम्युनो कॉम्प्रोमाइज असतात, पण त्यांना सुद्धा घाबरण्याची एवढी आवश्यकता नाही. कारण ही व्हायरस जी आहे एवढ्या वर्षानंतर बऱ्यापैकी माइल्ड झालेली आहे, म्हणजे एवढी ॲग्रेसिव्ह नाही आहे जेवढी SARS-CoV-2 सुरुवातीला होती. आत्ता कोणत्या लोकांना याचा जास्त प्रमाणात धोका असू शकतो? सध्या आपण तसं म्हटलं की जी मुलं 5 वर्षाच्या खालती आहेत किंवा जे लोक 65च्या वरती आहेत किंवा ज्यांची इम्युनिटी कॉम्प्रोमाइज्ड आहे, अशा लोकांना थोडं सावधान राहायला पाहिजे, पण घाबरण्याचं नाही. आता मास्क आपण कोविडमध्ये बघितलं तर मास्क घालणं कंपल्सरी केलं होतं, याही वेळेस तसं काही कंपल्सरी होऊ शकतं? मास्क घातलेला नेहमीच चांगला असतो बाहेर लोकांमध्ये, कारण एखाद दुसऱ्याला जर झाला असेल आणि तो माणूस शिंकला किंवा खोकला तर ते एरोसॉल्स जे आपल्या तोंडातनं किंवा नाकातनं बाहेर पडतात त्याच्यामध्ये व्हायरस असते आणि ज्यामुळे ज्याला नाही आहे, व्हायरस ग्रस्त नाही आहे, त्याला पण तो व्हायरल फीवर होऊ शकतो. म्हणून सगळ्यांनी मास्क घातलेलं बरं पडतं. आणि मुख्यतः आपण लोकांना सांगतो की शिंकताना किंवा खोकताना आपल्या तोंडावर हात ठेवत जा. आणि आपण कोरोनाच्या वेळेस जे लोकांना सांगत आलो होतो की नियमित रूपाने हात धुत राहा किंवा जर तुम्हाला जर ताप आलाय किंवा शिंकत किंवा खोकत आहात
तर घराच्या बाहेर नका पडू, आपल्या घरातच राहा, अशाच आपण लोकांना सांगत राहू. म्हणजे हा जुनाच व्हायरस आहे, आत्ताचा नवीन आलेला व्हायरस नाही आहे. आणि मेन म्हणजे याला फाईट करण्यासाठी इंडियन्समध्ये आता अँटीबॉडीज आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. त्यामुळे आता घाबरून जाण्याची प्रत्येक भारतीयाला गरज नाही आहे, कारण आपल्या शरीरात जे अँटीबॉडीज आहे ते फाईट करण्यासाठी HMPV व्हायरसच्या विरोधात सक्षम आहेत. कारण कोरोना जेव्हा आला होता तेव्हा तो नवीन व्हायरस होता, त्याच्या संदर्भातल्या ज्या काही अँटीबॉडीज होत्या त्या कुठल्याच भारतीयांमध्ये नव्हता, त्यामुळे याचा इतका उद्रेक झाला. मात्र HMPV व्हायरसच्या बाबतीत तसं नाही, त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही आहे, मात्र काळजी घेण्याची प्रत्येक भारतीयाला आता गरज आहे. कॅमेरामन अमोल गव्हाळेसह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.